आता मुद्दा राहिला दिल्लीच्या जंतर मंतर वरती झालेल्या हल्ल्याचा आणि जबाबदारीचा. आम्ही ठामपणे ज्या दिवशी महाराष्ट्र बंद केला आणि त्याच्या आदल्या दिवशी जेव्हा ह्या घटनेच्या आपल्यापर्यंत रिपोर्ट्स आले तेव्हापासून वंचित बहुजन आघाडीचे सगळी लोक एकच म्हणतायत की दिल्ली पोलीस ही दिल्ली गव्हर्नमेंटच्या अंतर्गत नाही. दिल्ली पोलीस ही होम मिनिस्टरला आन्सर करते. पण आता गोष्ट अशी आहे की दिल्ली सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही भाजपचे आहेत, म्हणून सगळे इशारे भाजपकडेच जातात. दुसऱ्या बाजूला आपण जे घटनाक्रम बघितला असाल तर तो घटनाक्रम अतिशय असंविधानिक आणि क्रूर आपल्याला दिसतो. कुठेही भारताच्या इतिहासामध्ये असं झालं नाही की विद्यार्थ्यांवरती वॉटर कॅनन वापरलेत, टिअर गॅस वापरलेत, लाठ्यांना खिळे ठोकून विद्यार्थ्यांना खिळ्यांनी मारण्यात आलंय. त्याच्याहून मोठी गोष्ट म्हणजे काही बॅरिकेड्सला शॉक हा दिला होता आणि बॅटन्सला सुद्धा शॉक हा प्रकार देऊन लोकांना इलेक्ट्रिक करंट देण्याचं काम विद्यार्थ्यांना केले. बरेचसे असे पोलीस होते ज्यांनी स्वतःचा नेम टॅग लपवला होता. बरेचसे अशी लोक होती जे स्वतः वर्दीवरती पण नव्हती. म्हणजे भाजपचे भाड्याचे गुंडे हे पोलिसांबरोबर सामील होऊन तरी नव्हते हाणामारीमध्ये सामील झाले. हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. आणि दिल्लीची सिक्युरिटी कोणाकडे येते, दिल्ली पोलीस कोणाच्या कंट्रोलमध्ये येतं आणि दिल्ली पोलीस कोणाच्या आदेशावरती काम करतं तर ते भारताचे होम मिनिस्टर आहेत. आणि म्हणून आमचा ठाम म्हणणं आहे की हा जो हल्ला केलाय तो अमित शहाच्या इशाऱ्यावरती झालाय.